छत्रपती शिवाजी राजांचा ज्या शिवनेरी दुर्गावर जन्म झाला त्या गडावर आपण या ठिकाणी त्यांच्या विषयी आणि त्यांच्या जिव्हाळ्याच्या विषयी आणि राजांनी ज्या दुर्गांवर आतोनात प्रेम केलं, जी दुर्ग जीवापाड सांभाळली, त्या दुर्गांवर खऱ्या अर्थाने त्या दुर्गांचा सगळा इतिहास समजून घेण्यासाठी आणि दुर्गांचा आजच्या परिस्थितीत असलेला जो वारसा तो वाचवण्याच्या संदर्भात आणि हा वारसा पुढच्या पिढीच्या हातात देण्याच्या संदर्भात आपण ज्या काही गप्पा या ठिकाणी मारणार आहोत, या खऱ्या अर्थाने आपल्याला गप्पाच मारायच्या आहे. पण आम्ही एक थोडक्यात काही थोडीफार माहिती देणार आहोत. मी राम खुर्दळ, आम्ही नाशिक जिल्ह्यात गेल्या 5 वर्षापासून किल्ले संवर्धनाचं काम करतो. खरं तर हे काम करताना काहीतरी जीवनामध्ये काही अपघात घडतात आणि माणूस झपाटून त्या कामाला उतरून घेतो. तशा पद्धतीने आमच्या जीवनात काही घटना घडल्या. एक अहिल्यादेवीच्या काळची प्राचीन बारव आहे का जी 250 वर्षापूर्वीची बारव आहे. बालपणी मी हिच्या एवढा असताना माझे वडील त्यांच्या करंगळीला धरून मला ती बारव बघायला न्यायची आणि आमच्या गावात आलेला पाहुणा ती बारव बघितल्यानंतर खुश व्हायचा. आणि ती बारव मी 4थीला असताना तोपर्यंत सुस्थितीत होती, तिला भरपूर पाणी होतं आणि कलाकुसरीची बारव असल्यामुळे आम्ही हक्काने आमच्या गावच्या पाहुण्याला ती बारव बघायला न्यायची. तर ती बारव काही कालांतराने गावातील आठवडे बाजाराचा कचरा, शेजारी असलेल्या दारूच्या बाटल्या, दारू दुकानाच्या बाटल्या त्याच्यात पडायच्या आणि संपूर्ण कचरा पडल्यामुळे आणि ती बारव भग्न झाली आणि तिच्यामध्ये संपूर्ण कचरा, दारूच्या बाटल्या, पूर्ण बारव बुजली आणि बुजल्यामुळं त्या बारवेचं अस्तित्व जवळपास नष्टच झालं. आणि आम्ही सर्वांनी मिळून ठरवलं की आता बारवेचं संवर्धन करायचं. 8 दिवस येणारी मुलं त्याच्यापैकी 2-3 दिवस ते श्रमदान करणार, पण संपूर्ण लोकल कॉन्ट्रीब्युशन मला त्या बारवेच्या संदर्भात करायचं होतं. मग आम्ही ठरवलं का हे श्रमदानाच्या माध्यमातून बारवेचं संवर्धन होऊ शकतं. म्हणून गावातील एक शिक्षक जे एका पायाने अपंग आहे त्यांच्याकडे गेलो. म्हणलं सोमनाथ दादा की तुमच्या माध्यमातून आपण दोघं मिळून या बारवेचं संवर्धन करायचं. या बारवेला भरपूर पाणी, कारण हे पूर्वजांनी बांधलेल्या बारवेचं पाणी जर आपल्या गावाला मिळालं तर पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुटेल. त्या घटनेला आजपर्यंत खरं तर एक 8-10 वर्ष झाले, पण आम्ही 7 वर्ष त्या बारवेवर सतत टिकाव पावडे घेऊन आणि हातामध्ये सगळी साफसफाईची साधनं घेऊन श्रमदान केलं. आणि 7 वर्षानंतर राष्ट्रीय सेवा योजनेचं दरवर्षी आलेलं शिबिर केवळ बारवेवरच श्रमदान करायचं. आणि हे सगळं केल्यानंतर शेवटच्या 4 वर्षानंतर आम्ही ग्रामपंचायतीला या बारवेच्या गाभाऱ्यातली जी घाण आहे, त्या दारूच्या बाटल्या, काचा, कचरा काढण्यासाठी आम्ही ग्रामसभेत वारंवार प्रयत्न केल्यानंतर, पाठपुरावा केल्यानंतर 1.5 लाखाची तरतूद केली आणि त्या गाभाऱ्याची संपूर्ण घाण काढली. म्हणता म्हणता आमच्या बारवेला भरपूर पाणी लागलं. इतकं पाणी लागलं का पूर्वी ज्या स्थितीत बारव होती त्या स्थितीत झाली. आम्ही बारवेला रंगरंगोटी केली. वरचा जो कचरा बारवेत पडू नये म्हणून आम्ही एक नेट ठोकलं, त्याच्यामध्ये एक ब्रॅकेट बनवलं जाळीचं. हे सगळं दानदात्यांकडून हा पैसा उभा केला आणि आमच्या गावातील 250 वर्षापूर्वीचा प्राचीन अहिल्यादेवीच्या काळचा वारसा आमच्या गावासाठी आता पुन्हा एकदा पुनर्जीवित झाला आणि आम्ही त्याचा जीर्णोद्धाराचा मोठा सोहळा केला आणि त्या दिवशी आम्ही नाचलो, गाणी म्हटली आणि तो सोहळा संपूर्ण गावासमोर साजरा केला. ते 7 वर्ष श्रमदानातून एक गावाचा इतका जुना इतिहास तर जो लोकांच्या उपयोगाचा आहे तो जर संवर्धन होतो, तर अशाच पद्धतीने आपल्या आजूबाजूला असलेला शिवाजी महाराजांच्या दुर्गांचा जो इतिहास आहे तो आपण श्रमाच्या माध्यमातून का संवर्धन त्याचं करू शकत नाही. खरं तर माझ्या सोबत बसलेले आमचे जोशी भाऊ यांचा आणि सचिन भाऊंचा आमचा परिचय दुर्ग संवर्धन समितीच्या निमित्ताने आला आणि आम्ही दुर्ग संवर्धन कार्यकर्ते असल्यामुळे यांच्याकडून बऱ्याच गोष्टी शिकलो. पण दुर्ग संवर्धन काम करत असताना आम्ही सुरुवातीला ओबडधोबड पद्धतीने करत होतो. टिकाव पावड्याने ती अशी खोदाई, साफसफाई आम्ही बिंदासपणे करत होतो, जसं काय श्रमदान करायचं म्हणून करत होतो. पण हळूहळू दुर्ग संवर्धन समितीच्या सहवासात आल्यानंतर आम्ही समजलो की हे सगळं काम करायचं असेल तर हे अभ्यासपूर्ण पद्धतीने केलं पाहिजे. पुरातत्वीय अभ्यास असणं हे नितांत गरजेचं आहे. या सगळ्या गोष्टी शिकून मग आम्ही काही गोष्टी शिकलो. आम्ही सर्वात जास्त काम जो 45 मोहिमांमध्ये केलं असेल ते किल्ल्यांवरील जलसंवर्धनाचं काम केलं. मित्रांनो, जलसंवर्धनाचं काम आम्हाला वाटलं की जलसंवर्धन ही काळाची गरज आहे. जर किल्ल्यावर इतकं पाणी तितकं तळाला पाणी नाही. मागच्या वर्षी दुष्काळ पडला होता, आमचा महसूल आयुक्तांनी सत्कार केला. त्यावेळी मी महसूल आयुक्तांना स्वतः बोललो की तुम्ही आमचा सत्कार करताय, पण दुष्काळामध्ये भूतलावर बिलकुल पाणी शिल्लक नसताना आमच्या महाराजांच्या दुर्गांवर भरपूर पाणी, या पाण्याचं व्यवस्थापन जर तुम्ही केलं, त्याचं जर संवर्धन केलं तर तळाच्या पायथ्याला असलेल्या 10-5 गावांना त्या पाण्याचा पुरवठा होऊ शकतो.
तसा प्रयोग माझ्या नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यात राजदेरवाडीने केलेला आहे. अशा पद्धतीने किल्ल्यांवर असलेल्या पाण्याच्या टाक्यांचं संवर्धन करता करता आम्ही अनेक गोष्टी शिकलो. मग किल्ल्यावर झाडं कोणती लावायची या संदर्भातही आम्ही काही गोष्टी शिकलो. कारण काय होतं, आम्ही कुठली झाडं घेऊन जायचो आणि कुठे लावायचो या संदर्भात दुर्ग संवर्धन समिती असो किंवा आमच्यामध्ये ज्येष्ठ अभ्यासक, इतिहास अभ्यासक असो, त्यांनी सांगितल्याप्रमाणे ज्या ठिकाणी खऱ्या अर्थाने वेगवेगळी तटबंदी असते, ज्या ठिकाणी सैनिकाचे जोते बांधलेले असतात अर्धवट पडलेले, शस्त्रागार असतं, अंबरखाने असतात, ज्या ठिकाणी इतिहासाच्या काही वास्तू उभ्या असतात, या ठिकाणी पिंपळाचे वडाचे झाडं लावल्यामुळे कदाचित त्या वास्तूला धोका निर्माण होऊ शकतो. हे आम्हाला 1-1.5 वर्षानंतर कळालं. नाही तर आम्ही झाडं घ्यायचो आणि बिंदास जिथे लागल तिथे लावायचो. किल्ला चढत असताना ज्या ज्या इतिहासाच्या गोष्टी, कुठे तटबंदीचे ढासळलेले बुरुज दिसतील, कुठे तटबंदी नष्ट नाबूद झालेली दिसेल, कुठे तटबंदीचं फक्त नावाला उरलेली तटबंदी दिसेल, कुठे बुरुजाचे नुसते अवशेष दिसतील, कुठे वाड्यांचे अवशेष दिसतील, कुठे धान्याची कोठारं पडलेली दिसतील किंवा नेस्त नाबूद झालेली दिसतील. काही ठिकाणी जोत्यांचे फक्त दगडच बाहेर आलेले असे जर दिसले तर त्याचे फोटोग्राफ काढणं, त्याची माहिती जमा करणं, त्यांची मोजमाप करण्याची समितीसुद्धा आमची आहे. आपल्याकडे डॉक्टर कापडनीस आलेले, ते स्वतः फूटपट्टी घेऊन येतात. आम्ही प्रत्येक तळ्याचं, प्रत्येक सैनिकाच्या जोत्याचं, प्रत्येक पडलेल्या बुरुजाचं आम्ही मोजमाप करतो आणि मोजमाप करण्याची संपूर्ण किल्ल्याची माहिती आणि या पद्धतीने संवर्धन करण्याचं काम आम्ही डॉक्टर सचिन जोशी यांच्याकडून शिकलेलो आहे. हे प्रामाणिकपणे सांगावं लागेल, कारण आम्ही त्यांच्या बऱ्याचशा कार्यशाळा अटेंड केल्या आणि त्यातून आम्ही बऱ्याच गोष्टी पुरातत्त्वीय शिकत गेलो. आता आम्ही नकाशे बनवायला शिकलो. म्हणजे पडलेल्या वाड्याचे, बुरुजाचे, मिनारांचे किंवा धान्य कोठाराचे, अंबरखान्याचे, तटबंदीच्या जलाशयाचे सर्व फुटपाथनी मापं घ्यायचे आणि त्या मापाची नोंदणी आम्ही शिस्पेंनी एका रजिस्टरवर करायची आणि त्याचं संपूर्ण त्याचा नकाशा तयार करायचा, त्याचं चित्र काल्पनिकरित्या का होईना त्या आकारानुसार तयार करायचं आणि ते सगळं संकलन करण्याचं काम मित्रांनो. विशेषतः तुम्हाला सांगतो, किल्ल्यावर जाताना अनेक शिलालेख सापडतात. त्या शिलालेखांचे फोटो काढा आणि शिलालेखाचे फोटो काढल्यानंतर आपल्या भागातील इतिहासकार आहे, काही वेगवेगळ्या भाषेचे अभ्यासक आहे किंवा पुरातत्व विभागाच्या कार्यालयात जे ते फोटो नेले तर त्याची माहिती तुम्हाला ते अभ्यासक देऊ शकतात, जेणेकरून त्या शिलालेखावर लिहिलेला इतिहास तुम्हाला ज्ञात होऊ शकतो. खरं तर मी भाग्यवान, एक छोटासा कार्यकर्ता आहे, मी चांगला वक्ता अजिबात नाही, पण एक तोडका मोडका अनुभव सांगण्याची मला संधी दिली तर त्याबद्दल मी जीवन, आमचा एक तरुण मित्र आहे, अत्यंत जिव्हाळा आहे दुर्गाविषयी आणि महाराष्ट्र देश आणि इतर ज्या संस्था आजच्या कार्यक्रमाचे आयोजक त्यांचं मी मनापासून कौतुक करतो आणि पुन्हा एकदा विनंती करतो की छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र हा फक्त गड किल्ल्यांचा महाराष्ट्र आहे. जर या महाराष्ट्रातून गड किल्ले वजा केले तर महाराष्ट्रात अजिबातच काही उरत नाही. महाराष्ट्र फक्त गड किल्ल्यांचाच महाराष्ट्र आहे आणि गड किल्ले जेव्हा खऱ्या अर्थाने संवर्धन होतील आणि गड किल्ल्यांचा वारसा जर समाजाच्या तळागाळापर्यंत जाईल तेव्हा खऱ्या अर्थाने महाराष्ट्र हा सुजलाम सुफलाम होईल. अन्यथा जर गडांकडे दुर्लक्ष झालं तर गड किल्ले कालांतराने नष्ट होतील आणि पुढच्या पिढीला आपण गड किल्ले दाखवू शकत नाही. इतकं मोठं नुकसान पुढच्या पिढीपर्यंत घेऊन जायचं जबाबदारी तुम्ही आम्ही घ्या. हे नुकसान होता कामा नये आणि गड किल्ले वाचवणं ही प्रत्येकाची नैतिक जबाबदारी. ही जबाबदारी समजून आम्ही गड किल्ले संवर्धनाच्या कामाला लागलं पाहिजे आणि कमीत कमी गड किल्ले संवर्धनाला वेळ नसेल तर कमीत कमी गड किल्ले फिरले पाहिजे. मागच्याच मीटिंगमध्ये विनोद तावडेंबरोबर हे सगळं आमची चर्चा झाली आणि त्यांनी अधिकाऱ्यांना डेडलाईन दिली आणि सांगितलं की 31 मार्चच्या 83 किल्ल्यांचं पहिलं नोटिफिकेशन निघालं पाहिजे. त्याच्यामुळे आता किमान ते 83 किल्ले हे प्रोटेक्ट होण्याच्या मार्गावर जातील.